आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे। आषाढी एकादशीपासून भगवान श्री विष्णू हरिनारायण हे योग निद्रेत जातात आणि संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो आपले देवाधिदेव महादेव यांच्या हाती असतो। म्हणून श्रावण महिन्यामध्ये विशेष करून महादेवाची उपासना केली जाते, सेवा केली जाते। श्रावण महिन्यातील 4 सोमवारचं विशेष महत्व आहे। तर श्रावण महिन्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल। आणि अशा कुठल्या गोष्टी करू नये जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये किंवा कुठल्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। श्रावण महिना हा उपवास व्रत वैकल्य करण्याचा महिना आहे। विशेष करून आपण आपलं जे खानपान आहे त्याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे। सात्विक आहार श्रावण महिन्यामध्ये ग्रहण केला पाहिजे। महादेवांना साधा आपण जलाभिषेक जरी केला तरी तो त्यांना खूप प्रिय आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहे, तर ते लवकर पावणारे दैवत आहे। आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे। परंतु यथाशक्ती आपण जर पंचामृताने महादेवांचा अभिषेक केला तर अतिशय उत्तम, परंतु आपण साधा पाण्याने केला तरी भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होणार आहे। महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले खूप प्रिय आहेत, म्हणून त्यांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांचा वापर करायचा असतो। त्यानंतर महादेवाला भस्म खूप प्रिय आहे, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये भस्म हा असलाच पाहिजे। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती महादेवाला बेल खूप प्रिय आहे, म्हणून त्यांच्या पूजेमध्ये बेल सुद्धा असलाच पाहिजे। महादेवांना हळद कुंकू वाहिलं जात नाही, त्याची आपण दक्षता घेतली पाहिजे। श्रावण महिन्यामध्ये कोणीही मांसाहार करू नये, नाहीतर आपल्याला काहीही नुकसान होऊ शकतं असं मानलं जातं। म्हणून या महिन्यामध्ये शक्यतो सात्विक आहार घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। त्याचबरोबर कुणाबद्दलच आपण वाईट नाही बोललं पाहिजे, कुणावर चुकूनही आपल्याकडून अन्याय नाही झाला पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे। शक्यतो मौन व्रत पाळावं, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा। घरामध्ये सुद्धा वातावरण छान असलं पाहिजे। भांडणं, चिडचिड, आरडाओरडा केल्याने आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळल्या पाहिजे। सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये पूजा, आरती, धूप, दीप याचा सुगंध दरवळला पाहिजे, जेणेकरून आपल्या संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह असं वातावरण राहील आणि सगळ्यांची मनं प्रसन्न राहील। सगळ्यांची मनं प्रसन्न राहिली की आपण जे काही करतो ते संपूर्ण आपण म्हणतो ना मनापासून करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं। कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे, म्हणून आपण असंच वागलं पाहिजे जेणेकरून भगवंताला आपलं वागणं पटेल, योग्य वाटेल।